जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचा भंग करून कृष्णा नदी काठावरील सरकारी घाटावर स्टंटबाजी करणे चौघांना महागात पडले आहे। मौला मेहबूब नदाफ वय 29 राहणार बायपास रोड शिवशंभू चौक, बजरंग तुकाराम कुकडे वय 34 राहणार जामवाडी, मंथन दीपक मोठे वय 21 राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर आणि अर्जुन रामचंद्र पडळकर वय 19 राहणार लक्ष्मीनगर या स्टंटबाजी करणाऱ्या चौघांवरती सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुराचे पाणी पाहण्यासाठी कृष्णा नदीच्या काठी नागरिक गर्दी करीत असून काही अतिउत्साही तरुण मुले आणि नागरिक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी काढणे यासारखे प्रकार करीत आहेत। यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 26 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत नदीकाठावरील पूल, बंधारा, घाट, मंदिर, दर्गा या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये म्हणून मनाई आदेश लागू केले आहेत। सदर मनाई आदेशाचा जे कोणी नागरिक भंग करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिले असताना मौला नदाफ, बजरंग कुकडे, मंथन मोठे आणि अर्जुन पडळकर हे चौघे संशयित सांगली शहरातील कृष्णा नदी काठावरील सरकारी घाटावर स्टंटबाजी करून नदीच्या काठावर सेल्फी घेत असताना पेट्रोलिंग करणाऱ्या सांगली शहर पोलिसांना मिळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल गणेश कांबळे आणि योगेश सटाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूर परिस्थिती पाहण्यासाठी, पुलावरून पाहण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे व नागरी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होत असताना दिसते। त्याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी प्रतिबंधक जमावबंदी आदेश काढलेले आहेत। अशा जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करताना जर कोणी आढळून आलं तर आम्ही आयर्विन ब्रिज, सरकारी घाट, समर्थ घाट, त्याचप्रमाणे नवीन बायपास ब्रिज या ठिकाणी कारवाई करत आहोत। त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। प्रतिबंधक आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे।